बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कथा साप पुन्हा घरात शिरला. चुलीवर तवा तापला तसं बाहेर ऊन तापलं होतं. इंगळाच्या धगवर भाकरी भाजावी तसं भाजून निघत होतं. जो तो आपल्या घरात निम्मा अर्धा उघडा होऊन थंडाव्याला बसला होता. गल्लीत चीट पाखरूही दिसत नव्हतं. सावली सोडून बाहेर उन्हात येण्याचं प्रत्येकाच्या जीवावर आलं होतं. उन्हात जाऊन खेळायला पोरांनाही नको वाटत होतं. त्यांनी सावली धरून डाव मांडला होता. तानेनं सोकावलेलं एकाद दुसरं पोरगं पळत पळत घरात जाऊन डेऱ्यातलं गार पाणी प्यायचं. तोंड अंगीला पुसत पुसत पुन्हा डावात सामील व्हायचं. नाही म्हणाला गल्लीच्या खालच्या अंगाच्या चिंचच्या गार सावलीत पाय लांब सोडून रंगुमाची बैल निवांत रवत करत बसली होती. त्यांच्या बाजूलाच रंगुमा उघडाहून सावलीला लवांडला होता. उकाड्यानं त्याचा डोळा लागत नव्हता. भर दुपारची वेळ, उन्हाचा चणका वाढत चालला होता. तापलेल्या गरम झळा घरात शिरत होत्या आणि अचानक गल्लीच्या वरच्या बाजूस आड बगलेला असलेल्या चावडीच्या बाजूने एकच गलका उसळला. सारी बाहेर गल्लीत येऊन कान देऊन ऐकू लागली. रंगुमाचंही कान टवकारलंय. सारा गडबड गोंधळ चावडी बाजूस असलेल्या गणपा जाधवाच्या दारातून उसळला होता. गणपाचा दमेकरी म्हातारा बा मिरगा धरणं मागं पुढं पाहत होता. आता तोच गचाकला की काय, अशी साऱ्यांच्या मनात शंका आली. म्हाताऱ्या पावसातच म्हाताऱ्याला जास्ती झालं होतं म्हणून सारं पै पावणं गोळा केलं होतं. पण म्हाताऱ्यानं पावणं गोळा होण्याच्या उद्देशावर म्हाताऱ्याचं पावसाचं पाणी फिरवून त्यांनीच आणलेली बटर बिस्कुटं खाऊन पहिल्या सारा ताजा होऊन उठून बसला होता. आणि उभ्या पावसातून आलेलं पावणं हेलपाटा फुकट गेला म्हणून हळहळत निघून गेले होते. आत्ताही तसंच काही कमी जास्ती असावं म्हणून सारी एकमेकांच्या तोंडाकडे बघत होती. अंगात कपडे घालून रंगुमाही गल्लीत आला. इतक्यात गल्लीच्या वरच्या टोकाला रम्या, किसन्या, सूर्या, संज्या हातात काट्या घेऊन जाधवाच्या घराकडे पळालेली दिसली. तसं साऱ्यांनी वेगळंच प्रकरण आहे म्हणून तिकडं धाव घेतली. माद्या आणि पांड्या आडव्या गलीनं धावत येत होते. येता येताच पांड्यानं नानाच्या मांडवाची लांब लचक काठी उपसली. नानाच्याच कोयत्यानं तिचे दोन समान भाग करून भाल्यासारख्या टोकी काढल्या आणि ते भाले घेऊन रट्टे मागे सारत सारत दोघेही सरसावून पुढे झाले. आणि बायकापूरही त्यांच्या मागून त्यांचा पाठलाग करावा तशी धावत जात होती. गणपाच्या घरासमोर तोबा गर्दी जमली. बायका, पोरं आणि हातात भाला काट्या घेऊन लढाईला निघाल्या गत बापई. प्रत्येकजण गणपाच्या घराकडे हातवारे करून बडबडत होती. बायकापुराने तर नुसता गोंधळ उसळला होता. कुणाचंच कुणाला धड ऐकायला येत नव्हतं. ज्याला काही माहीत नव्हतं तो उत्सुकतेने विचारित होता. ज्याला ऐकीव माहिती होती तो प्रत्यक्ष पाहिल्यासारखे आणि आपल्याकडचं अधिक ऊन घालून सांगित होता. गणपाची बायको गौरा आपल्या कडेवर रडणाऱ्या पोरीला सांभाळत सांभाळत उभी होती. ती जशी रडल तशी धप्पाटं देत होती. धप्पाट्याबरोबर पोर जास्तच रडत खाली घसरत होती. गौरा पोरीसोबत कसरत करत काय झालंय ते आपल्या परीनं जसं जमेल तसं सांगत होती. घराच्या रुंद कट्टीवर वाऱ्याला झोपलेला गणपाचा म्हातारा जे पाहिलं त्यानं कावरा बावरा झाला होता. काचबारत काचबारत सारखा वारका होऊन भिंतीला तक्क्या देऊन बसला होता. हल्ली त्याला धोत्रातून पाहिल्यासारखंही दिसत नव्हतं. कान व नजर कमी आल्यानं आळीपाळीनं एकदा कानाला व एकदा डोळ्याच्या वर हाताचा खोंगा धरून सारं निरखित होता. आणि एखादा शब्द नीट ऐकायला येतोय काय या खटपटला लागला होता. गणपा आपल्या 6-7 वर्षाच्या पोराला जवळ घेऊन बाजूच्या दगडावर बसला होता. बैलवाला रंगुमा चाबूक खांद्यावर टाकूनच तिथं आला. काय झालं रे गणपा? गर्दीत न घुसता गणपाजवळ जात्यानं विचारलं. कुठलं काय रंगुमा?
आमच्या म्हाताऱ्यानं कुठं साप का काय आत घरात जात्याला बघितला म्हण. अरे मग घरात कोण नव्हतं? रंगूमा: होतं तर. हे पोर घरातच खेळालतं की, त्याला दिसाय नाही. आणि नदार कमी असलेल्या म्हाताऱ्यालाच कसा दिसला असेल? गणपा: आणि गौरा कुठं गेलती? रंगूमा: ती गतकाळी कुठं समोर काकूपाशी जाऊन बसली ती म्हण. नुकताच शेताकडून आलेला गणपा विनाकारण संतापत होता. इतक्यात गौरा तिथं येऊन म्हणाली: मी जाऊन खिन्नभर व्हाया नसेल, नुकतीच राखुंडी हातावर घेतोय तवर हे पोर बलवा आलं. म्हणालं, आई साप शिरलाय घरात. मला दिसाय नाही खरं, बाबा बघितला म्हणतोय. रंगूदाजी, त्यो परड्यात हिंडत्याला साप असणार बघा. पायाच्या पेंढरी सारा हाय पिवळा धमक. गणपा, आता माझा ऐक. तोच जर साप असेल तर अवघड होणार आहे. अरे त्यो देवाचा साप आहे, त्याला दुखून चालणार नाही, नाहीतर सगळाच गुत्तापा होऊन बसल. रंगूमा: आणि नको असलेली भीती गौरा गणपाच्या मनात शिरली. मग आता कसं करायचं म्हणतोस रंगूमा? तूच काय ते सांग बाबा. अगतिक होऊन गणपा म्हणाला: त्यो तसा सजासजी कुणाला नजर बी पडत नाही खरं. रंगूमा क्षणभर बोलायचं थांबून म्हणाला: तुमचंच काहीतरी चुकलं असेल बघ, तवाच तो घरात शिरला आहे. मग आता कसं करायचं म्हणताय रंगूदाजी? भीतीने गौरा बोलली: आता असं कर गणपा, योग नारळ आण, वाढीव, चुकलो म्हणून हात जोड, मागून घे. त्योच असेल तर आलेल्या वाटेनं जाईल, आणि नसलाच दुसराच कुठला तरी अक्रमाशी निघाला तर गावलच तडाख्याला. काय? रंगूमानं उपाय सांगितला आणि दोघांनाही जरा अवसान आलं. वय वय, तसंच करूया, गौरा गडबडनं बोलली. गणपा पोराला बाजूला सरून मुकाट्यानं उठला. कुंभाराच्या दुकानातून नारळ घेऊन आला. नारळ वाढीवला, हात जोडून काहीतरी पुटपुटला आणि मग मागे सरला. तसा रंगूमा जमलेल्या विरासनी म्हणाला: आता व्हार मोर, गावला तडाख्याला तर सोडू नकोसा. ए बायानू, तुम्ही व्हा माग, वा. ए पोरा, मागे सर. पोरं बायका गडबडनं मागे सरल्या आणि एक एक वीर काठी सावरत सावरत सावध पायानं शोधक नजरेनं घरात घुसू लागला. बाहेर बायकात हळू आवाजात कुजबूज चालू झाली. पायाच्या पेंढरी सारा हाय म्हण. कुणीतरी दुखविल्यालाच असणार, दुखविल्यालाच असणार की. तवाच येऊन घरात शिरलाय. एक नुसतीच ऐकत उभी राहिली होती. म्हातारा कशाला लबाड सांगेल? होय, तेनं बी सप्पय घरात जात्यालाच बघितलाय म्हण. उंबरा लवंडून सावकाश घरात गेलाय म्हण. मग पोर घरात होतं, त्याला कसा दिसाय नसेल? ते खेळायच्या नादात त्याला कुठनं दिसायला? एका बाजूनं भिंतीच्या कडेनं शिरून आत कुठंतरी बसला असेल. तर असं सारं बोलणं चाललं होतं. कान मात्र आतून येणाऱ्या काठीच्या फटक्याकडे लागले होते. त्याबरोबर बायकांचं चौकटनं आत वाकून बघणं चाललंच होतं. पोरं पायात घुटमळून आत शिरू पाहत होती. रंगूमा त्यांना मागे सारण्यात गुंतला होता. आत गेलेल्या गड्याने सावधानता बाळगून शोधक नजरेनं घराचा कोपरानं कोपरा शोधला. कणग्या बुट्ट्या पालतल्या, धान्याची 15-20 पोती दारात आणून ठेवली. दुरीच्या कंडक्याला साप समजून सूर्यानं चुलीजवळचं खरकाट्या पाण्याचं मंदानच फोडलं. 2 मोठ्या कणगी चिकटून उभ्या होत्या. त्या दोघींच्या सांदरीत साप गेला असण्याची शंका बळावली. पण कनिंग हलता हलना. एक कनिंग रिकामी केली, सारं भात सोप्यातच ओतलं आणि रिकामी कनिंग दारात आणून भिरकावली. तरी सापाचा पत्त्या नाही. सारा माळाही पालतला. माळ्यावरचं सारं काठी, कोळपा, कोयता, कुराडी, खुरपी, इरलं, दोऱ्या, पत्र्याचे डब्ब, पेट्या, इतरही सारं सामान गल्लीत आणून अंतरलं. पण नाहीच. यव्हाना गल्लीतलं निम्म अर्ध सामान गोंधळाचा फायदा घेऊन पसार झालं होतं.
साप मारण्यात ख्याती मिळवलेला पांड्या हातातील भाला नाचवत म्हणाला, परड्या बाजूचं दार लावलेलंच आहे, तवा साप घरातच असायला पाहिजे. पांड्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. त्यावर दत्तुमानं तर्क काढला, अरे पांडबा, सापाला जायला काय, कसपटासारी सांदी बी पुरुटी पडती, ते नानीच्या सान्यातनं बी परड्यात पसार झाला असेल. तशी सारी चपापली. चटकन एकानं परड्या बाजूचं दार उघडलं, तशी सारी भसासा परड्यात आली. जो तो नानीच्या सान्याकडे साप असल्यागत पाहू लागला, पण साधी बेडकीही दिसली नाही. अरे ते सान्यातच बसला असेल गारव्याला. माद्यानं नवा शोध लावला. तसा पांडबा भाला सरसावून लगबगीनं नाणीत गेला. नाणीच्या दोन्ही कट्ट्यावर पाय ठेवून सान्यात भाला कोंबला. सान्यात बसल्या बेडकीचं पोट फाडून भाला परड्यात आला. तशी साऱ्यांची निराशा झाली. आता पुढं काय? या अर्थी सारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. इतक्यात सूर्यानं भिंतीलगत असलेल्या दगडाच्या गराडाकडे बोट केलं. ही शक्यताही नाकारता येत नव्हती. सारे गडी पुन्हा जोशात आले. गराडाचा एक एक दगड निखळू लागला. दगडागणिक उत्सुकता वाढू लागली. दोघे चौघे काट्या उंचावून पवित्रा घेत गराड्याच्या आजूबाजूला उभे होते. आणि एकाएकी गराडा पुरात ढासळला. तशी सारी सरसर मागं सरून बारकाईनं पाहू लागली. ढासळलेल्या दगडात काहीच हालचाल दिसली नाही. फक्त सरड्याचं पिल्लू तुरुतुरु पळत खोपीच्या दिशेनं गेलं. आता हळूहळू गौरासह साऱ्या बायका पोरं परड्यात गोळा होत होती. त्यातीलच एक गंगाका म्हणाली, उहे ग गौरा, शेनी लाकडाच्या खोपीत जाऊन बसाय नसेल कशावर ना, तो माग बी दिसतोय बघ साप गेल्याला. तशी सारी निरखून पाहू लागली, पण गंगू सोडून कोणालाच तो साप गेलेला मार्ग दिसला नाही. पण खोपीत साप गेला असावा या शंकेलाही बळकटी मिळाली होती. आत्तापर्यंत बळ काढून वैतागलेलं रम्या तावातावानं म्हणाल, आता शेनी लाकडं काढीत बसायचं नाही का, अख्खी खोपच पेटवूया, म्हणजे लांबडं कसं उत्साळी मारून बाहेर येतंय बघा. म्हणत घरात जाऊन चटकन काडेपिटी घेऊन आलं. मारुतीनं त्याला आडिवलं, लेका, खोप पेटवून बाजूची गवताची वळी राहील काय जाग्यावर? काय चावडी सकट गल्ली पेटवायचा विचार आहे तुझा? तसं ते हिरमुसलं. त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत संजा म्हणाल, ह्याला ढकला र माग, नालं पायी घोडा इकत घ्यायला निघाले ते. तशी सारी खी खी करून हसली. आता शेनी लाकडं खोपीतून बाहेर काढण्यापलीकडे पर्याय नव्हता. घरातून परड्यात, परड्यातून घरात, गल्लीत अशी बायकापुरांची बिनकामी ये जा चालू होती. गणपाचा बा गावला काय रे म्हणून ज्याला त्याला विचारित होता, पण त्याच्या बोलण्याकडे कुणाचंच लक्ष जात नव्हतं. तो आपला अंदाज घेत कट्टी धरून जाग्यावरच चुळबुळ करीत बसला होता. आत्तापर्यंत साप मारण्याच्या नादात गड्याने केलेला पसारा गणपा नुसता उघड्या डोळ्याने पाहत होता, पण बोलणार कुणाला? तरी शेनी लाकडं बाहेर काढण्यास गणपानं विरोध केलाच, पण त्याचा ऐकण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हता. साप मारायचाच एवढं खरं. तंबाखूचं बार भरून पुन्हा साऱ्यांना सुरसुरी आली. काट्या घेऊन खोपीवर चढाई करण्यास सारी सरसावली. रंगुमा फक्त आजूबाजूने घुटमळत सूचना करीत होता, शेनी लाकडं हातानं पालतू नका र, आधी काठीनं ढकला आणि मग बाहेर टाका. अत्यंत सावधानता बाळगून सावध चिंतानं शेनी लाकडं खोपी बाहेर येऊ लागली. कशाची तरी थोडीशी हालचाल होता सारी दचकायची. नाही म्हणायला धडपडत एक उंदीर शेनीतून बाहेर आला. तशी सारी साप बाहेर पडल्या का दचकून खोपी बाहेर पळाली. उंदीर आहे म्हणताच पुन्हा जाग्यावर आली. आता उंदीर निघाला आहे तिथं सापही असणारच म्हणून अधिक बारकाईनं डोळ्याची पापणी न लवता शोध घेऊ लागली. सारी खोप रिकामी झाली. साऱ्या परड्याभर शेनी लाकडं विखरून पडली, पण नाहीच. आता राहता राहिली गवताची वळी. मोर्चा तिकडं वळला. तसा इतका वेळ बघत बसला गणपा साऱ्यांच्या आडवाईत म्हणाला, साप चावून मेलो तरी चालेल, पण वळीला हात लावू देणार नाही. रचून 8 रोज व्हायला नाहीत
असला साप वळी तर असू देत, मी मारणारा बाप खमक्या आहे. असं काय करायला असा तुम्ही? बघू देत की, एकदाच काय ते शोधून बघू देत. गौरा गणपाच्या समोर येत म्हणाली तसा गणपा जास्तच चवताळा. गौराला मागं ढकलत म्हणाला, काय बघू देत ग घालकाडे? हा, तुझ्या पायी सारं झालं ये. साऱ्या धान्याचा, शेणी लाकडाचा गराडा सकट सारा इस्कोट लावलाय, तेवढा पुरा झाला नाही. ही व्हळी आणि पुण्यांदा कवर रचित बसू? हे केल्याला निस्तरायला 2 रोज पाहिजे. तुम्ही जावा रे सगळे आपल्या आपल्या घराला जावा. गौराच्या मनात सापाची भीती घट्ट रुतून बसली होती. त्या भीतीपुटीच पुन्हा तिनं गणपाच्या तोंडाला तोंड दिलं. तुम्ही गप बसावं. ही माणसं फांगाफांग झाल्यावर बाहेर पडलं तर मारणार कोण? तुम्ही. तेव्हा सारं शोधून बघू देत. काय तो सोक्षमोक्ष एकदाच लागू देत. होय, आणि मी माझ्या नजरेनं साप मारलेला बघितल्याशिवाय मला काय झोप लागायची नाही. मग बसा रासारी गणपा, दोघं जागरण करीत. कुजकं सध्यामध्येच भस्कन चावट बोललं तसा रंगुमा म्हणाला, ए तू गप्पस रे सध्या. लेका येळ काय, प्रसंग काय, तू बोलतोस काय? ए बाबा गणपा, तू म्हणतोस तर राहू दे बघायचं, खरं तुमच्या नवरा बायकोत भांडण नको, समजलं? ते काय नाही रंगूदाजी, आता वळीच तेवढी राहिली या, तेवढी शोधून बघाच म्हणजे खटखट मिटली. गौराची भीती बोलत होती तसा पुन्हा गणपाला बळ आलं. ए तू गप गत काळे, ही पुण्यांदा मला वळी रचू लागणार आहेत काय? मी रचू लागतो, खरं साप आज मारायचाच. माझी पोरं अजून नकाडी आहेत. रातचं इरचं घरात शिरलं तर काय घ्यायचं? तुम्ही गप राहावा. गौरा मागा हटायला तयार नव्हती. काय काशीत घालायची ती घाला म्हणत बायकोकडे रागानं बघत गणपा लांब जाऊन बसला. गणपाचा संताप पाहून गडी जाग्यावर गप्प उभं होतं. रंगुमा म्हणाला, आता उभं का राहिल्यासा? सारं शोधलं ते कुठंच नाही म्हटल्यावर 16 आणि व्हळी तर शिरला असणार. उसपा एक पिंडी. आज्ञा मिळतात सारी धावली. काठीनं खोचरत एक पिंडी निकळू लागली. निम्मी अर्धी व्हळी विस्कटली. साऱ्या परड्याभर वतोर लागला. गणपा नाविलाजानं नुसता उघड्या डोळ्यांनी बघित बसला होता. आणि अचानक व्हळीत काहीतरी चकाकलं. पिंडी काठीनं बाजूला जारली. सारी चपापली. 10-12 काचेचं शिसं दारू भरून सरोभरीनं लागून ठेवलेले होते. गणपानं शेतात दारू गाळून पहिल्या धाराची मोजून 10-12 शिसं बायकोला चुरून व्हळीत सारून ठेवलं होतं. गड्यांची मज्जा झाली. साप मारा आल्यामुळे सार्थक झाल्याचं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. गड्यांनी एक शिसा अंगीच्या आत लपवून काढता पाय घेतला. रंगुमानंही मुंड्याच्या 2 खिशात 2 शिसं सारलं आणि गणपाजवळ येत म्हणाला, गणपा आता असाच उठ. वाघापूरला देवळात जाऊन कौल लाव. गुरव काय काय म्हणतोय ते बघ आणि अंगार आणून घरा परड्यात फूक. असं म्हणत दोन्ही हात खिशावर घेत हळूचा टाकला. गणपाची फसगत झाल्यानं गप गुमान हातावर हात ठेवून बघत बसला होता. रंगुमा जाताच गौरा तंतनं त्याच्याजवळ आली. म्हणाली, ह्याबद्दल फळीला हात लावू दिना झाला सावई? हां, माझ्या डोळ्या माघारी बरा कारभार चाललाय की तुमचा. तरी म्हणत होतोच. पुढचा ऐकण्यास गणपा तिथं हजर नव्हता. रागानं उठून गुमान घरात जाऊन बसला होता. साप मारणारे गडी पशार झाले तशी सारीच निघून गेली. गौराही घरात आली आणि मग नवरा बायकोचं जोरात तोंड वाजू लागलं. साप येण्यापूर्वी सुरू असलेला गणपाच्या पोराचा खेळ पुन्हा चालू झाला. गवताची गाडी आवळण्याच्या ओढणीच्या वाल्याचा वाव 2 वाव कंडका पोरानं हातात घेतला होता. त्या वाल्याचा एक शेव हातात धरून वालं घरातून गल्लीत फेकत होतं. वालं गल्लीतून उंबरा लोंडून साप आल्यागत घरात यायचं. पुन्हा ते दारात फेकायचं. पुन्हा साप आल्यागत वालं आत ओढायचं. त्याचा हा खेळ चालू असतानाच गणपाचा बा कट्टीवर बावचाळला. डोळं बारीक करून बघत जोरात ओढून गणपाला म्हणाला, अरे गणपा, मगाचा साप परत घरात शिरलाय बघ.
भांडण थांबून गौरा गणपा धावत दारात आली. वाल्याकडं आणि म्हाताऱ्याकडं बघून सारा प्रकार गणपाच्या ध्यानात आला. तसा दातवोट खात जोराचा धप्पाटा पोराच्या पाठीत हाणून गणपा परड्यात त्रिफळी रचण्यास गेला. आणि मागं पोरानं आये करून जोरानं भोकाड पसरलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.